तर आज आपण बघितलं सर्व प्रकारच्या मॅचेस बघितल्यात, गोलंदाजी फलंदाजी उत्कृष्ट क्षेत्ररक्षण सगळ्या प्रकारात टॉप ऑफ द टेबल सगळेच राहिलेले आहेत। तर आपण थोडंसं सत्कार समारंभाचा कार्यक्रम बघून अंतिम बक्षिसाकडे यायचंय। थोडं यूट्यूबला सुशांत सावंत साहेबांचा इथे सत्कार करण्यात येतोय। आज त्यांनी आपली उपस्थिती दाखवली। सत्कार स्वरूपात शाल, पुष्पगुच्छ, त्याचप्रमाणे सन्मान चिन्ह सुशांतजी साहेबांना देण्यात येते, त्याचा त्यांनी स्वीकार करायचा आहे। आज जे आपल्याला पंच लाभले होते, तर पंचांना विनंती करतोय त्यांनी स्टेजवर यायचे। पंच चव्हाण सरांनी आपल्या सगळ्यांचे आवडते दलाल म्हणजे डॉन उर्फ डॉन हे आज पंच म्हणून लाभले होते, तर विनंती करेल त्यांनी दोघांनी स्टेजवर यायचे। आज संपूर्ण दिवस उत्कृष्ट अशी पंचगिरी केली, तर आपल्या सगळ्यांचे लाडके डॉन आणि चव्हाण सरांना विनंती करतोय त्यांनी त्यांचं सन्मान चिन्ह घ्यायचे। तर मितेश दलाल उर्फ डॉन यांचे इथे सत्कार करण्यात येतोय। साजिद 11 शेवडी चव्हाण सरांना मी विनंती करतो, चव्हाण सर आपण यायचंय वर आणि आपलं सन्मान चिन्ह घ्यायचंय। आज संपूर्ण दिवसात जेणे पंच आणि उपपंच या दोन्ही भूमिकेत आपल्याला या दोन पंचांसाठी टाळ्या झाल्या पाहिजेत। अप्रतिमरित्या ही टुर्नामेंट पार पडली, निस्वार्थपणे ही टुर्नामेंट पार पडली। त्याचप्रमाणे माझे सहसमालोचक हिंदी समालोचक मिश्राजी यांना विनंती करतोय त्यांनी स्टेजवर यायचे। मिश्राजींसाठी टाळ्या झाल्या पाहिजेत, अत्यंत अनुभवी असे समालोचक, आज माझी ओळख झाली त्यांच्याशी, तर मिश्राजींचा इथे जाहीर सत्कार करण्यात येतोय। दुसरे कॉम्पिटिटर मनोज मानकर यांचा सुद्धा सत्कार सुशांतभाई साळुंके या ठिकाणी करत आहे। मनोज मानकर खूपच उत्कृष्ट अशी समालोचक केलंय आजच्या या सामन्यांमध्ये। तर सर्वप्रथम आपण बोलूया ह्या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच, आणि ह्या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच म्हणून ज्याची निवड करण्यात आलेली आहे वन अँड ओनली साजिद 11चा सूर्या नायडू। फॉर्म मात्र गवसलाय सूर्या नायडूला, आपल्या संघाला अंतिम फेरीपर्यंत पोहोचवलंय आणि विजय संघ याचा सूर्या नायडू मात्र आपल्याला येताना दिसतोय। टाळ्या झाल्या पाहिजे त्या खेळाडूसाठी, शिवडीचा ब्रँड। आणि आपल्याला माहित असेल SVLचं जेव्हा ऑप्शन झालं तर हायएस्ट बोली जे खेळाडूला लागली असेल तर त्याचं नाव आहे 97,000 पर्यंत ती बोली गेली, तर सूर्या नायडू द ब्रँड ऑफ शिवडी याला मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक दिले जाते श्री मनोज जामसुदकर साहेबांकडून। कॉंग्रॅच्युलेशन सूर्या। तर सूर्या, मला सूर्याशी थोडंसं आपण वार्तालाप करूया। थोड़ा सा आपका फॉर्म गायब था, पर इस बार आज आप सूर्य की तरह चमक रहे थे, तो कैसा रहा ये फॉर्म? टीम का क्या सपोर्ट मिला आपको? टीम का तो बहुत सपोर्ट मिला, टीम के वजह से हम लोग आज जीते। इतना सबका ऑल इकट्ठा करके हम लोग आज इधर तक आए। फाइनल गए साल भी हम लोग ही आए थे, बट ये लोग से ही हारे थे हम लोग। ये साल हम लोग हारने नहीं दिए, कुछ जीते हम लोग, तो अच्छा लग रहा है जरा। थैंक यू सूर्या। इसका मतलब ट्रॉफी शिवरी में जरूर लेके आए। कॉन्ग्रेचुलेशन अगेन, एंड आपका फॉर्म ऐसे रहे कंटिन्यूटी में। तो अगले पुढच्या पारितोषिक वितरणाकडे आपण जाऊया।
उत्कृष्ट क्षेत्ररक्षक म्हणून ज्याची ज्युरीने निवड केलेली आहे विक्रम इलेव्हनचा नीरज मालप, द बेस्ट फिल्डर. त्याच्यातील कोण जर संघातील प्रतिनिधी असतील तर यायचंय. चला या. उत्कृष्ट फिल्डर नीरज मालप याची निवड करण्यात आली आहे. तर अभिनंदन नीरज, उत्कृष्ट क्षेत्ररक्षक आपल्याला प्राइज मिळालेला आहे. गोलंदाज अप्रतिम गोलंदाजी झाली सगळ्यांकडून, ऑल ओव्हर परफॉर्मन्स सगळ्या गोलंदाजांकडून झाले, चांगल्या टीम कडूनही झाले आणि त्याच्यानंतर दुय्यम टीम कडूनही झाले. परंतु ज्युरीने ज्याची निवड केलेली आहे त्या गोलंदाजाचं नाव आहे, चला लवकर आपल्याकडून काही नावं येऊ द्या आपापल्या टीम मधून. उत्कृष्ट गोलंदाज म्हणून ज्याची निवड झालेली आहे 15 वर्षाचा साजिद इलेव्हनचा लकी गुप्ता. टाळ्या झाल्या पाहिजे त्या गोलंदाजासाठी. अप्रतिम शेवटचं षटक लकी गुप्तासाठी. वर्ष 15 पण काम मात्र 25 वर्षाच्या मुलाचं केलंय, जे भले भले लोक करू शकत नाही. गोलंदाजाने ह्या साजिद इलेव्हनचा संपूर्णपणे धुरा सांभाळली. रोहित गुप्ता आपल्या समोर उत्कृष्ट गोलंदाजाचा पारितोषिक देताना आमदार साहेब मनोजी जामसुदकर हे त्याला पारितोषिक देत आहेत. तर अभिनंदन रोहित गुप्ता. टाळ्या झाल्या पाहिजेत आपल्या प्लेयरसाठी. पुन्हा उत्कृष्ट फलंदाज ह्या पारितोषिकाकडे. अप्रतिम फलंदाजी झाली सगळ्यांकडून, ऑल ओव्हर परफॉर्मन्स, गुड परफॉर्मन्स झाला. परंतु एका फलंदाजांवर सगळ्यांची नजर राहिली सकाळपासून आणि त्या फलंदाजाचं नाव उत्कृष्ट फलंदाजाचं पारितोषिक जाते श्रीजय इलेव्हनचा रोहित माने. तर रोहित माने याला विनंती करतो त्यांनी स्टेजवर यायचंय, उत्कृष्ट फलंदाजाचं पारितोषिक घ्यायचंय. टाळ्या झाल्या पाहिजेत. ऑलराऊंडर परफॉर्मन्स बाय रोहित माने. सुंदर फलंदाजी. थोडक्यासाठी मात्र विजयश्री हुकला, परंतु आपला परफॉर्मन्स 100% देण्यात यशस्वी झाला. तर रोहित माने आपण बघताय स्टेजवर. तर अभिनंदन रोहित. रोहित साठी टाळ्या झाल्या पाहिजेत. अप्रतिम खेळाडू लालबाग ह्या विभागातील अशीच उन्नतोन्नत प्रगती करत राहा. तर अभिनंदन रोहित, आपल्या संघासाठी आपण चांगली फलंदाजी केलीत. आणि पुन्हा वळूया मॅन ऑफ द सिरीज, मालिका वीर. एक खेळाडू संपूर्ण मालिका आपल्या नावावर करू शकतो हे मात्र सगळ्यांना माहित आहे. आणि आजच्या इच्छापूर्ती श्री महालक्ष्मी चषक शिवडी विधानसभा अंतर्गत भव्य ओराम क्रिकेट सामन्याचा मालिकावीर खेळाडू म्हणून ज्याची निवड करण्यात आलेली आहे, चला लवकरात लवकर मॅन ऑफ द सिरीज कोणाचा खेळ तुम्हाला आवडलाय? मॅन ऑफ द सिरीज साजिद इलेव्हनचा सूर्या नायडू. मॅन ऑफ द सिरीजचा पारितोषिक जाते आपल्या आवडता, आपल्या सर्वांचा लाडका, द ब्रँड ऑफ शिवडी सूर्या नायडू. यांना मी विनंती करतो आपण सगळ्यांनी पुढे यायचे, स्टेजच्या जवळ यायचे. उपविजयी संघ
इच्छापूर्तीशी महालक्ष्मी चषक पर्व दुसरे चषक 2025 चा उपविजयी संघ ठरलाय तो म्हणजे श्रीजय 11 लालबाग यांच्या सगळ्यांना विनंती करतो आपण स्टेजवर यायचे. एकदा अभिनंदन धन्यवाद. आजचे अक्षय सगळ्यांचा पुन्हा एकदा हार्दिक आणि पुन्हा एकदा ऑल द बेस्ट तुम्हाला पुढच्या मॅचेस साठी. आणि वळूया अंतिम विजयी संघ इच्छापूर्तीशी महालक्ष्मी चषक पर्व दुसरं अंतिम विजयी संघ 2025 साजिद 11 शिवडी. सब्सक्राइब करें हमारे बलूची गाने टॉप हिट्स चैनल को और प्रेस करें साजिद 11 शिवडीसाठी टाळ्या झाल्या पाहिजेत. अंतिम विजयी संघ इच्छापूर्ती. फेरी विजयाबद्दल तर अशीच समक आपली कंटिन्यू राहू दे. दरवर्षीच असंच आपण खेळ दाखवा. त्याचप्रमाणे YouTube आपल्या YouTube ज्यांनी आज संपूर्ण जे प्रक्षेपण YouTubeद्वारे सगळ्या जगभरात पोहोचवलं असं AC लाईव्हचे यांना मी विनंती करतो जे स्कोरर होते त्याचप्रमाणे AC लाईव्हचे जे सगळे व्यवस्थापक आहेत त्यांनी कृपा करून पुढे यायचे. AC लाईव्ह राजेश मांगडे साहेब आपला सत्कार करतील त्याचा आपण स्वीकार करायचा आहे. AC लाईव्ह त्याचप्रमाणे अजून एक सत्कार आहे आपला अंश साहेबांचा जे गुणलेखक होते सकाळपासून चांगलं गुणलेखन केलं तर AC लाईव्हचे आज इथे सत्कार करण्यात होते.
अंश याला विनंती करतो, चांगलं गुणलेखन केलं तर अंशसाठी टाळ्या झाल्या पाहिजेत. आपला लोकल बॉय अंश. तर अंशसाठी ते तर टाळ्या झाल्या पाहिजेत अंशसाठी, चांगलं गुणलेखन केलं सकाळपासून. तर धन्यवाद. तर इच्छापूर्तीची महालक्ष्मी चषक उपशाखा प्रमुख राजेशजी मांगडे साहेब आयोजक, शिवडी विधानसभा अंतर्गत भव्यराम क्रिकेट सामने आज इथे संपन्न झाला असं मी जाहीर करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवसेना.